महा ई सेवा केंद्रात जादा पैसे घेतल्यास तक्रार करा। तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांचे नागरिकांना आवाहन। आंबेगाव तालुक्यातील महा ई सेवा केंद्रांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची कागदपत्रे वेळेवर मिळावीत यासाठी तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी कडक पावले उचलली आहेत। सरकारी कामांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे उकळणाऱ्या केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तालुक्यातील नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष दिले आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। प्रशासनाच्या मुख्य सूचना: जादा शुल्काबाबत तक्रार करा। कोणत्याही महा ई सेवा किंवा सेतू केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ पुराव्यासह तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी। अधिकृत केंद्रांचाच वापर करा। उत्पन्न, रहिवासी किंवा जात प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या दाखल्यांसाठी केवळ शासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत केंद्रांवरच जावे। कोणत्याही मध्यस्थाला, एजंटला जास्तीचे पैसे देऊ नयेत। पालकांसाठी आवाहन: शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जून महिन्यात दाखल्यांसाठी मोठी गर्दी होते। ही गर्दी टाळण्यासाठी पालकांनी शाळेच्या निकालाची वाट न पाहता 1 एप्रिल 2026 पासूनच आवश्यक दाखले काढून घ्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। तालुक्यातील कारभारात पारदर्शकता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉक्टर सचिन वाघ, तहसीलदार, आंबेगाव यांनी केले आहे।